श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि। आणि अभ्यंतरी लियेकडे प्रेमाचे निपवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी। का चैतन्याची ये पोवळी माझी आनंदाची या राऊळी। श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत। उदयी जता बोधारका बुद्धीची डाळ सात्विका। भरोन या त्र्यंबका लाखोली वाहे। काळ शुद्धी त्रिकाळी जीवदशा धूप जाळी। ज्ञानदीपे वोवाळी निरंतर। सामरस्याची रससोय अखंड अर्पितू जाय। आपण भराडा होय गुरु तो लिंग। 13व्या अध्यायातल्या ज्ञानलक्षणामधील आचार्योपासन या पदावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं व्याख्यान आपण पाहतो आहोत। प्रथम गुरु गृह आणि गुरुकुळ याच्या संबंधी जो अत्यंत तरल असतो, ज्याला आत्यंतिक आवड असते, तो ज्ञानी गुरुभक्त असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं। आणि नंतर आता जे अधिकरण सुरू झालेलं आहे ते आत आपल्या अंतरामध्ये तो कशा प्रकारे भावना करतो, साधना करतो, आपल्या अंतःकरणामध्ये गुरूंचं कसं ध्यान करतो किंवा गुरूंना कसं आठवतो, याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी सांगायला सुरुवात केली। त्याच्यामध्ये हृदय शुद्धीची आवारी आराध्यू तो निश्चल ध्रुव करी। मग सर्व भावेसी परिवारी आपण होय। हा पहिला गुरुभक्तीचा, अंतरंग गुरुभक्तीचा, आत अंतःकरणात गुरुभक्ती करण्याचा पहिला प्रकार ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला। तो आपण मागच्या वेळेला पाहिला, त्याच्यावर आपण अनुषंगिक साधना देखील केली। आणि अभ्यंतरी लियेकडे प्रेमाचे निपवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी। हे पालुपदच आहे। मध्ये मध्ये साधना सांगितलेल्या आहेत। जशी पहिली साधना किंवा पहिलं गुरुरूपाचं ध्यान आपल्या हृदय शुद्धीच्या आवारात तटबंदीमध्ये आराध्य गुरूंना निश्चल ध्रुवासारखं ठेवतो आणि त्यांचा सर्व परिवार आपणच आहोत, आपणच झालेले आहोत अशी भावना करतो, अशा प्रकारे गुरूंचं ध्यान करतो। आता पुढची प्रातिभ साधना परत पालुपद तेच आणि अभ्यंतरी लियेकडे म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये मोठ्या प्रेमानी श्री गुरूंचं रूप त्याचं ध्यान करतो आणि त्या ध्यानाची उपासना करतो। एरवी ध्यान म्हणजे ध्यान, ध्याता आणि ध्येय यांची एकरूपता होऊन देहभावाचा विसर पडणं आणि परमात्म्याशी एकरूपता प्राप्त करणं हे ध्यान आहे।
पण हे सगुण ध्यान आहे आपल्या अंतःकरणात चालणारं शिष्याचं, त्याचं वर्णन करत आहेत. त्यामुळं आपल्या अंतर्यामी गुरुमूर्ती स्थापन करून त्या गुरुमूर्तीची उपासना करतो असं म्हटलेलं आहे. आत्ताच्या ज्या या ओव्या वाचल्या त्या ज्ञानेश्वर महाराजांनी का असं म्हटलं, किंवा हृदय शुद्धीची आवारी आराध्य तो निश्चल ध्रुव करी मग सर्व भावेसी परिवारी आपण होय, अशा प्रकारे तो करतो. किंवा चैतन्याची पोवळी माझी आनंदाची या राऊळी श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत. ही कल्पना काय आहे ते आधी मी तुम्हाला सांगतो. एक पोवळं आहे. पोळं कशाला म्हणतात ते तुम्हाला माहिती आहे. मधमाशा मध गोळा करतात आणि त्या ज्या ठिकाणी साठवतात त्याला पोवळं असं म्हणतात. ते जे पोवळं असतं ते त्यांनी कण कण घेऊन आलेल्या मधाने गच्च भरलेलं असतं. ते पोळं विणतात देखील त्याच. म्हणजे त्यांच्याच ठिकाणी हे सगळं घडलेलं असतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एक पोवळं आहे, ते पोवळं चैतन्याचं आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज जे सांगतात ते तिथपर्यंत आपली कल्पना जातीये का ते पहा. एक पोवळं आहे, ते पोवळं चैतन्याचं आहे. चैतन्याची पोवळी माझी आनंदाची या राऊळी. त्या पोवळ्यामध्ये म्हणजे आतल्या जागेमध्ये पोवळ्याच्या एक राऊळ आहे, मंदिर आहे. ते मंदिर आनंदाचं मंदिर आहे. म्हणजे आनंद हे त्या मंदिराचं स्वरूप आहे. आपल्या स्वतःच्याच ठिकाणी हे पोवळं आहे, चैतन्याचं पोवळं आहे. त्या चैतन्याच्या पोवळ्याच्या आत आनंदाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या आत गुरु आहेत. त्या आनंदरूपी मंदिराच्या आत गुरूंची प्रतिमा आहे. गुरुलिंग याचा अर्थ गुरूंची प्रतिमा, गुरूंची मूर्ती किंवा खूण याला देखील लिंग असं म्हणतात. का चैतन्याची पोवळी माझी आनंदाची या राऊळी श्री गुरुलिंगा. तिथं गुरुलिंग आहे आणि या गुरुलिंगाचं ध्यान हा साधक अभ्यंतरीलियेकडे प्रेमाचे नि पवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी या ओवीप्रमाणे तिथं जे गुरुलिंग आहे त्या गुरुलिंगाचं ध्यान करतो आहे. पण त्या गुरुलिंगावर ध्यानामृत ढाळतो आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे त्या गुरुलिंगावर अभिषेक चाललेला आहे. हा अभिषेक अमृताचा आहे. हे अमृत ध्यानातून निर्माण झालेलं आहे. मी काय म्हणतोय ते समजतंय का? हे समजून घेण्यासारखं आहे. उदयी जता बोधारका अशा प्रकारे ध्यान करत राहिल्यामुळं
गुरु लिंगावर ध्यान करत राहतो आहे आणि ते ध्यान अमृत म्हणजे आपण जन्मरहित आहोत अशा भावनेचा अभिषेक चाललेला आहे. पण अमृत म्हटल्यानंतर आपल्याला भारतीयांना एक पेय देखील माहिती आहे की जे अमर करतं, जे काकवीपेक्षा चांगलं असतं, जे सुधारसापेक्षा चांगलं असतं. चांगल्यात चांगल्या आणि गोड अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यापेक्षाही अमृताची कल्पना अधिक श्रेष्ठ आहे. त्या अमृताचा अभिषेक गुरुलिंगावर घडतो आहे. त्यामुळं बोध निर्माण होतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असा अभिषेक सुरू झाला की बोधरूपी अर्क म्हणजे सूर्य त्याचा उदय होतो. सगळं त्या चैतन्यरूपी पोळ्यामध्येच घडतं आहे. त्या पोळ्यामध्ये असणाऱ्या आनंदाच्या राऊळात घडतं आहे. त्या राऊळाच्याही आत असणाऱ्या मंदिरामध्ये, गर्भगृहामध्ये असणाऱ्या गुरुलिंगापाशी घडतं आहे. तिथं ध्यानाचं अमृत त्याचा अभिषेक होतो आहे. त्यामुळं जणू बोधरूपी सूर्य उगवतो. हा बोधरूपी सूर्य उगवल्यानंतर बुद्धीची डाळ सात्विका भरोनिया त्र्यंबका लाखोली वाहे. बोधरूपी सूर्य उगवतो आणि हा बोध बुद्धीमध्ये होतो. बोध होण्याची जागा बुद्धी आहे. बोध होण्याची जागा मन नाही, इंद्रिय नाहीत. इंद्रिय, मन आणि बुद्धी याच्यामध्ये बुद्धी म्हणजे प्युअर इंटलेक्ट, केवळ बुद्धी. त्या बुद्धीच्या ठिकाणी हा बोध होतो. या बुद्धीची जणू एक परडी केलेली आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि त्या परडीमध्ये त्र्यंबकाला म्हणजे शिवगुरूंना, म्हणजे शिवलिंगाला, गुरुलिंगाला वाहण्यासाठी म्हणून भावकमळ भरलेली आहेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. उदयी जता बोधारका, बुद्धीची डाळ म्हणजे बुद्धिरूपी परडीमध्ये सात्विका भरोनिया म्हणजे अष्टसात्विक भावाची कमळ भरून त्याची लाखोली म्हणजे एक लक्ष. श्रावण महिना चालू आहे, बरोबर ना? श्रावण महिन्यामध्ये बायका व्रत करत असतात. त्याच्यामध्ये शंकराला 1 लक्ष बेल वाहणं म्हणजे महिनाभरामध्ये मिळून 1 लक्ष बेल, 1 लक्ष दुर्वा वाहणं गणपतीला, अशा प्रकारे लाखोली वाहणं ही व्रत आपल्या इथल्या जुन्या बायका अगदी आदराने, प्रेमाने, निष्ठेने करत असत. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ही सात्विक, अष्टसात्विक भावाची कमळ बुद्धिरूपी परड्यामध्ये, ती कमळ बोध सूर्य उदयाला आल्यामुळं उगवलेली आहेत अशी बुद्धीच्या ठिकाणी साठवून शिवगुरूंना त्याचं लक्ष वाहतो आहे. काळशुद्धी, त्रिकाळी, जीवदशा, धूप, जाळी,
ज्ञानदीपे ओवाळी निरंतर. काळ शुद्धी झालेली आहे. काळशुद्धी ही कल्पना आहे. जेव्हा बोध निर्माण होतो तेव्हा काळ नाहीसा होतो. जेव्हा अबोध असतो तेव्हा काळाची सत्ता असते. जेव्हा बोध होतो तेव्हा भूतकाळ जो केवळ स्मृतीमध्ये असतो आणि त्याला प्रत्यक्ष अस्तित्व नसतं, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. तो संपलेला आहे. म्हणून भूतकाळाच्या स्मृती आणि त्या स्मृती आज ताज्या करून, कधी कधी अशा ताज्या केल्या जातात. 35 वर्षापूर्वी लग्न होऊन मी तुमच्या घरी आले तेव्हा तुमची बहीण मला असं असं बोलली, मी अजून विसरलेली नाहीये. हा जो काळ आहे त्या काळाच्या स्मृतीमुळं अनेक प्रकारचे विकार आपण सतत वागवत असतो आणि बोध निर्माण झाल्याबरोबर काळच संपतो, त्या स्मृती नाहीशा होतात. अजून माझ्या मुलीचं लग्न व्हायचं राहिलेलं आहे. वडिलांना, आईला त्याची फार चिंता असते. पण बोधाच्या वेळेला, म्हणजे जेव्हा अशी सामरस्य एकरूपता प्राप्त होते, तेव्हा बोधाच्या वेळेला तो या गोष्टीच विसरून जातो. व्हायचं आहे अशी गोष्ट भविष्य काळातली तो स्वतःलाच विसरतो. तो स्वतःच्या संसाराला विसरतो, क्षणभर मुलीला विसरतो, लग्नाच्या गोष्टीला विसरतो, तो भूतकाळाला विसरतो, तो भविष्य काळाच्या प्रतीक्षेला विसरतो आणि आत्ताच्या काळामध्ये असतो. आत्ताचा काळ शुद्धच असतो. या क्षणाला काय अडचण आहे? या क्षणाला भूतकाळ नाही आणि या क्षणाला भविष्याची प्रतीक्षा नाही. अशा आत्ताच्या काळात कोणालाही काय अडचण आहे? जर असा वर्तमान असेल तर काळ नेहमी शुद्धच असतो आणि बोधाच्या वेळेला असा वर्तमान उपस्थित असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काळशुद्धी त्रिकाळी जीवदशा धूप जाळी. आपल्या इथं 3 वेळेला पूजा करण्याची प्रथा आहे. त्रिकाळ, प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी. कुठल्या मोठ्या मंदिरात गेलं तर 3 वेळेला पूजा, आरती, महाआरती होते. काळशुद्धी अशा प्रकारे होऊन त्रिकाळ म्हणजे सकाळी केवळ नव्हे, दुपारी देखील जीवदशा धूप जाळतो, संध्याकाळी देखील जीवदशा धूप जाळतो. संध्याकाळ नंतर पूजा आरती झाल्यानंतर भोजन करून झोपायचं, एवढंच शिल्लक राहतं. म्हणजे त्याच्यानंतर मग जसा माध्यान्ह आहे तसं मध्यरात्र हा कोणताही काळ समजलेला नाहीये. 4 काळ समजलेले नाहीयेत. आमच्या लहानपणी तर मला असं आठवतं की 8 वाजता जेवायला बसायचो. 8 वाजताच मला वाटतं. मराठीवर सदाशिव दीक्षित बातम्या देत आहेत. तर 8 वाजता ऑल इंडिया रेडिओवरून मराठी बातम्या व्हायच्या. 8:30 वाजता जेवणं संपायची. 8:45 वाजता गाद्या घातलेल्या असल्या पाहिजेत. 9 वाजता अंथरुणावर गेलं असलं पाहिजे. झोपायची वेळ 11:30 नव्हती. आता झोपायची वेळ 12 पर्यंत बातम्या, व्हॉट्सॲप पाहून 12च्या नंतर जर झोपत असेल तर तो एक वेगळा काळ धरायला पाहिजे. मग 4 काळ आत्ताच्या भाषेमध्ये, त्रिकाळ नाही, मग त्याला काय 4, चौथ्याही काळी जीवदशा धूप जाळी असं म्हणायला पाहिजे.
पण असं जीवन परमार्थी माणसाचं अपेक्षित नाहीये. काळशुद्धी त्रिकाळी जीवदशा धूप जाळी, ज्ञानदीपे ओवाळी निरंतर. आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, त्यांनी गुरु लिंगाला ओवाळतो आहे. सगळी पूजा कशी होते ते इथं सांगितलेलं आहे. पूजेला एक आवार पाहिजे, त्या आवारात मंदिर पाहिजे, मंदिरात मूर्ती पाहिजे, त्या मूर्तीवर अभिषेक घडत असला पाहिजे. अभिषेक करता करता बोध निर्माण झाला पाहिजे, त्या बोधाचं बुद्धीचं सामरस्य झालं पाहिजे. भाव आणि बोध याचंही सामरस्य झालं पाहिजे, भाव आणि बुद्धी यांचंही सामरस्य झालेलं असलं पाहिजे. आणि भावाला बुद्धी शरण गेली पाहिजे, आणि बुद्धीला समजलं तरी देखील पूजा घडली पाहिजे, लाखोली वाहिली पाहिजे. आणि हे तिन्ही काळ केलं पाहिजे. जीवदशा धूप जळत राहायला पाहिजे पूजेच्या वेळेला, आणि निरांजनाने ओवाळलं पाहिजे. ज्ञानदीपे ओवाळी निरंतर. आणि मग एवढं झाल्यानंतर प्रसाद, तो प्रसाद सामरस्याचा आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सामरस्याची रससोय म्हणजे आपण परमात्म्याशी एकरूप, हे सामरस्य. परमात्मा गुरु, गुरु परमात्मा परेश. गुरु हे परमात्म्याशी एकरूपच आहेत, आपण परमात्म्याशी एकरूप. आपण गुरूंची तरीही भक्ती करतो आहोत, तरीही उपासना करतो आहोत. गुरु परमात्मा स्वरूप असले तरी व्यक्ती आहेत, त्यांची पूजाही करतो आहे, परमात्मा भावही निर्माण झालेला आहे. हा परमात्मा भाव हाच या पूजेचा प्रसाद. सामरस्याची रससोय अखंड अर्पितू जाय. ही रससोय म्हणजे पाकसिद्धी. अखंड म्हणजे खंड न पडता गुरूंना अर्पणच करतो आहे. आपण भराडा होय, गुरु तो लिंग. भराडा म्हणजे पुजारी. आपण भक्त झालेले आहोत. गुरूंवर प्रेम आहे, गुरूंची उपासना करतो आहे. त्या उपासनेमध्ये उपचार देखील आहेत, आणि या उपचारामध्ये बोधही निर्माण झालेला आहे, एकरूपताही साधलेली आहे. एकरूपता साधलेली असताना, परमात्म्याशी एकरूप असताना ज्ञानाचा अहंकार मात्र नाही. आपण नेहमी भक्तच आहोत असा भाव आहे, आपण नेहमी पुजारी आहोत असाच भाव आहे. गुरु तो लिंग, आणि गुरु प्रतिमा, गुरु सगुण रूपानी. गुरु म्हणजे आमच्या समोर असणारी चिदाकाशातली खूण. मी भक्त आहे, तो देव आहे. भक्त आणि देव मिळून परमात्मा आहेत हे मला माहिती आहे, सामरस्य आहे हे मला माहिती आहे. तरी देखील मी भक्त आहे, तो देव आहे, त्याची प्रतिष्ठापना केलेली आहे. तो देव परमात्मा आहे, भक्त मी आहे, तोही परमात्मा असा बोध आहे. तरी देखील गुरुलिंगापाशी नम्र आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते ऋणशेष वाचा या, न फेडवेची मरोनिया, ते पाया पडोनिया मिया सोडविले. एवढं ज्ञान झाल्यानंतर देखील पाया पडणं राहतच, आणि ते पाया पडणं, नमस्कार करणं, गुरूंपुढं नम्र होणं, त्यांची उपासना करणं, ते म्हणतील ते मानणं, हे देह पडेपर्यंत असलं पाहिजे. याला आचार्योपासना असं म्हटलेलं आहे. असा हा ज्ञानी भक्त आहे. अशा या ज्ञानी भक्ताची ही आगळी वेगळी पूजा
आणि अभ्यंतरीलीकडे प्रेमाचे नि पवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी. कशा रीतीने गुरूंचं रूप ध्यानात घेऊन त्याची उपासना करतो याचा अजून एक प्रकार ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला. आपण एक अभंग ऐकूया आणि मग मी पुढचं बोलेन. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमानंदनाथाय नमः. श्री गुरु वचनातरमली चित्सुखे वृत्ती निमाले सस्वरूपी भरून जाता पूर्णतेसी ऐक्य साजे मुक्त प्राणातूनी सहजे उचित कर्मी फल त्यजूनी नित्य यज्ञी मग्न राहुनी सांडूनी ममता अहंता शुद्ध चित्ते गुरु भजिजे मुक्त प्राणातूनी सहजे भाग्यमात्रे मी कृपांकित सद्गुरूंचा प्रेमांकित परिसस्पर्शा प्राप्त होता लोह कनकत्वे उजळिजे मुक्त प्राणातूनी सहजे गुरुपदांबुजी नित्य रमला सेविता मकरंद रंगला स्वरूप सुख लाहोनी ठेला भक्ति भावे दंग भोजे मुक्त प्राणातूनी सहजे सोहमस्मि नाद गाजे मुक्त प्राणातूनी
सहजे मुक्त प्राणातूनी सहजे हरी हरी राम राम. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या या उण्यापुऱ्या चार ओव्या त्याचा सरळ अर्थ सांगण्यासाठी अर्धा तास लागला. म्हणजे कल्पना काय सांगितलेली आहे हे समजून घेण्यासाठीच अर्धा वेळ खर्च झाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की का चैतन्याची पोवळी माझी आनंदाचिया राऊळी श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत. पोवळं आहे ते पोवळं चैतन्याचं आहे. हे पोवळं चित्त म्हणजे चैतन्य स्वरूप आहे. हे पोवळं म्हणजे आपलं चिदाकाश. आपल्या चिदाकाशामध्ये अस्तित्वाचा बोध असतो. आपण आहोत हा बोध म्हणजे मी आहे हा बोध आपण छातीपाशी हात मारतो. मी असं म्हणतो. आपण इथं म्हणत नाही मी आहे. चिदाकाशात म्हणजे मस्तकाच्या ठिकाणी हात लावून सांगत नाही. तरी देखील ही मीची जी भावना हृदयाच्या ठिकाणी आहे ती मुळात चिदाकाशातलीच आहे. ती हृदयाच्या ठिकाणी नाही. हृदय हे केवळ एक इंद्रिय आहे. बाकी हृदयाला तसा अर्थ नाही. जिथं पंपिंग चालतं आणि शरीरामध्ये सर्वत्र रक्त पुरवठा केला जातो, अशुद्ध रक्त गोळा केलं जातं, त्याच्या बाजूला फुफ्फुस आहे, प्राणवायू घेतला जातो, त्याच्यामध्ये ते रक्त ऑक्सिजननी भरलं जातं. इथं तसं काही नाही आहे. आपण मी म्हणून छातीवरच हात ठेवतो. याचं कारण आपल्या मेंदूतून एक कॉर्ड हृदयापर्यंत आलेलीच आहे. असं असल्यामुळं मीची भावना आपण इथं दाखवतो. ती खरी इथंच आहे, चिदाकाशातच आहे. चिदाकाश हे कोणी एखादं पोवळं आहे. चिदाकाशाच्या ठिकाणी मी आहे हा भाव आहे. हृदयाच्या ठिकाणीही आहे, पण ते चिदाकाशापासून तसं वेगळं काढता येणार नाही. हा जो मी आहे हा सर्वसाधारण भाव आहे, हा प्रत्येकाला आहे. हा भाव प्रत्येकाला आहे. माझं अस्तित्व, माझं असणं हे मला समजतं, हे विशेष आहे. जसं एक निर्जीव पदार्थ आहे, भांडं आहे. हे भांडं देखील आहे. एक दगड आहे, तो दगड देखील आहे. पण त्या दगडाला आपण आहोत हे समजत नाही. या भांड्याला मी आहे हे समजत नाही. आपण आहोत म्हणजे आपण सद्रूपानी अस्तित्व रूपानी आहोत हे त्या अस्तित्वालाच समजतं. मलाच समजतं की मी आहे. सतलाच समजतं की
मी सतरूपानी आहे, हे सतला म्हणजे अस्तित्वाला आपल्या अस्तित्वाची जी जाणीव होते त्या जाणीवेला चित म्हटलेलं आहे. त्या जाणीवेमध्ये ते इनबिल्टच आहे. म्हणजे सत आणि चित हे एकमेकांपासून वेगळे काढता येत नाहीत. तरी देखील ज्या ठिकाणी मी आहे हे समजतं, माझं अस्तित्व असणं आणि माझं अस्तित्व मला समजणं याच्यामध्ये फरक आहे. आपण सतरूपानी आहोत आणि आपण आहोत हे आपल्याला समजणं, म्हणून चिदाकाशामध्ये ज्याला चित गगन असं म्हणतात, ज्याला मूर्ध्नी आकाश, हृदयाकाश देखील यालाच म्हणतात ध्यानामध्ये, हे नव्हे. हृदयाकाश, मूर्ध्नी आकाश, मस्तकाकाश, गगनाकाश, चिदाकाश हेच ते पोवळं आहे. या पोवळ्याच्या ठिकाणी आपण आहोत हा भाव आहे. हे पोवळं हाच कोणी एक आवार आहे. हेच सत्स्वरूप आहे. त्या सत्स्वरूपामध्ये आपण चैतन्य रूपाने आहोत याची जाणीव आहे. चैतन्याची पोवळी माझी आनंदाची या राऊडी. आणि त्या पोवळ्यामध्ये अजून एक गोष्ट आहे. तिथं अस्तित्व आहे, त्या अस्तित्वाचं भान आहे, म्हणजे चित तिथंच आहे आणि तिथं त्यांच्याखेरीज अन्य काहीच नाहीये. जगत बाहेर आहे, संसार बाहेर आहे. तिथं केवळ सतरूपानी आपण आहोत ही जाणीव आहे, ती एकमेवाद्वितीय आहे. म्हणजे त्याखेरीज तिथं दुसरं काहीच नाहीये. त्या ठिकाणी दुसरं तिसरं तिथं काहीही नसल्यामुळं द्वैतात भयम, जेव्हा दुसरं अजून जर तिथं काही असेल तर शंका आहे, संशय आहे, भय आहे, माझं तुझं आहे. ते आवार आहे अस्तित्व रूपी, ते आवार आहे हे समजतं. तिथं चितशक्ती आहे, तिथं जाणीव शक्ती आहे आणि ती जाणीव शक्ती एकमेव अद्वितीय आहे. त्याखेरीज तिथं काहीच नाही. असं असल्यामुळं तिथं निश्चिंतता आहे, तिथं चिंता नाही, तिथं भय नाही, तिथं द्वेष नाही, तिथं त्वेष नाही. तिथं शांती आहे, तृप्ती आहे, समाधान आहे. त्याला आनंद असं म्हटलं जातं. समाधानाला आनंद हा पर्यायवाची शब्द आहे. शांतीला आनंद हा पर्याय, हे सगळे एकमेकांना पर्यायवाची शब्द आहेत. आपलं निखळ अस्तित्व चिदाकाशामध्ये असणारं हाच कोणी आवार, ते आवार चैतन्याचं आहे आणि त्या चैतन्याच्या आवारामध्ये देखील आत आनंद स्वरूपाचं भान आहे. ते जणू एक मंदिरच आहे, राऊळ आहे. आवाराच्या आत आनंद आहे. केवळ अस्तित्व मी आहे हे समजलं, ठीक आहे. मी आहे हे समजतं ज्याला, ते चैतन्यामुळं समजत नाही म्हणून तिथं चैतन्यही आहे, हे ठीक आहे. पण तिथं आनंदाचा भाव आहे, सुखाचा भाव आहे, शांतीचा भाव आहे. हे त्या चैतन्याच्याही आत असणारं राऊळ आहे, आनंद रूपी. चैतन्याची पोवळी माझी आनंदाची या राऊळी. आणि खरं म्हणजे इथं बोध पूर्ण झाला. आता काहीच राहिलं नाही.
आनंद किंवा शांती इथं मानवी जीवनाची परिसमाप्ती होते. याच्यापेक्षा अधिक मिळवायचं काहीच राहिलं नाही. आपण सुखरूप आहोत असं लक्षात येणं आत्यंतिक आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरतिशय आनंद प्राप्ती एवढंच जीवनाचं उद्दिष्ट आहे. आणि ते साधलं ना, चैतन्याची पोवळी, पोवळं आहे अस्तित्वाचं, चैतन्य आहे तिथं आणि त्याच्याही आत आनंदाचाही भाव आहे. हा आनंदाचा भाव असणं हे परमार्थाचं लक्षण आहे. नुसतं अस्तित्व, मला मी आहे हे समजलं, हे काही बोधाचं लक्षण नाही. म्हणून संत तिथून सुरुवातच करत नाहीत. सच्चित आनंद हा शब्द जरी असला तरी आचार्यांनी चित सुख एवढाच शब्द वापरला. हे जे चित सुख आहे ते चित सुख सच्चित सुखम परमहंस गतिम तुरीयम, ते सत आहे पण ते चित सुख स्वरूप आहे. आणि याची सतत जाणीव असणं ही तुरीय स्थिती, जागृती स्वप्न सुषुप्ती ही सर्वसाधारण आपण सर्व जण अनुभवतो, याच्यापेक्षा वेगळी स्थिती म्हणून याला चौथी स्थिती सांगितलेली आहे. या ठिकाणी परमहंस रमतात. म्हणजे हंस जर दूध क्षीर विवेक करत असेल आणि फक्त निरक्षीर विवेक करत असेल आणि पाणी सोडून फक्त क्षीर म्हणजे दुधाचं सेवन करत असेल, तो जर कवी कल्पनेतला सामान्य हंस असेल तर हा परमहंस ही कल्पनाच आहे. जशी हंस ही कल्पना आहे तशा प्रकारचा पक्षी अस्तित्वात नाही. त्या कल्पनेचं एक्सटेन्शन ती अजून लांबवली आणि त्याला परमहंस असं म्हटलं. हा परमहंस जो आहे तो या जगतामधून आणि अनात्मवर्ग नीर सांडूनी आत्मरसाचे क्षीर चरताती ते ते सविचार राजहंस असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सगळा अनात्मवर्ग नीर बाजूला सारून आत्मरसाचं क्षीर त्याचं सेवन करणारा असा हा राजहंस हा परमहंस म्हटला जातो. आपण जय जयकार करताना परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज की जय असं म्हणतो. हे जे परमहंस आहे, हे परमहंस हा शब्दच मुळात तो चतुर्थ तुरिया स्थितीमध्ये राहणारा आहे असं सुचवतो. म्हणून त्याला परमहंस असं म्हणतात. आणि इथं जीवनाची परिसमाप्ती होते. तो जर आनंदाचं सेवन करत असेल तर जीवन इथपर्यंतच जाऊ शकतं. पण ज्ञानेश्वर महाराजांची कल्पना याच्याही पुढं नेली त्यांनी. हा जो परमहंस आहे, गुरुभक्त ज्ञानी भक्त आचार्य उपासना करणारा, तो इथपर्यंत पोचलेलाच आहे. चैतन्याची पोवळी माझी आनंदाची राऊळी त्याला सापडलेलंच आहे. पण त्या राऊळाच्या आत गुरु आहेत. सगुण रूपाने गुरु आहेत. गुरुलिंग आहे. ही कल्पना शिवगुरूंना उद्देशून म्हटलेली आहे. गुरूंचे गुरु म्हणजे शिवगुरु आदिनाथ भरोनिया त्र्यंबका लाखोलीवा आहे असं पुढं म्हटलेलं आहे. या त्र्यंबकांची शिवगुरूंची खूण म्हणजे शिवलिंग सांगितलेलं आहे. गुरुलिंग तिथं आहे.
ते सगुण आहे, पण त्याच आनंदातून परमात्म्यातून अवतरलेला आहे. आणि बोध झालेला हा ज्ञानी भक्त तिथं गुरुलिंगाची स्थापना बघतो आहे. तिथं गुरुलिंग आहे त्या आनंद स्वरूपाच्या ठिकाणी, जिथं जीवनाची परिपूर्ती झाली. असं असून तो गुरुभक्त आहे. त्यांनी तिथं गुरुलिंगाची स्थापना केलेली आहे. आणि त्या गुरुलिंगाला सर्वात आवडतं जर काही असेल, तर सद्गुरूंनी जो बोध सांगितलेला आहे, त्या बोधापर्यंत जाणारा शिष्य हाच गुरूंना आवडणारा शिष्य आहे. गुरूंना सर्वसाधारण सर्व शिष्य प्रिय आहेत. गुरूंच्या ठिकाणी तरतम भाव नाही. पण जो बोधाला प्राप्त झाला तो गुरूंच्या अधिक जवळ असतो. जो अमृतत्वाला प्राप्त झाला, बोधरूपाला प्राप्त झाला, तो गुरूंना अधिक लाडका असतो. याचं कारण तो गुरूंचं कदाचित पुढं कार्य देखील चालवतो. म्हणून त्यांनी तिथं गुरूंचं लिंग स्थापन तर केलेलं आहेच, पण त्या लिंगावर तो आपण अमृत स्वरूप आहोत याच्या सतत चिंतनाची अभिषेक धार धरतो आहे. अमृताचा अभिषेक चाललेला आहे. आपण शुद्धोदकाचा अभिषेक पाहिलेला आहे. शंकराच्या मंदिरामध्ये शुद्धोदकाचा अभिषेक पाहिलेला आहे. दुधाचा अभिषेक पाहिलेला आहे. कदाचित पंचामृताचा अभिषेक कोणी पाहिलेला असेल. पण इथं अमृताचा अभिषेक चाललेला आहे. इथं बोध देखील आहे आणि पूजा देखील आहे. या गुरु लिंगावर ध्यानामृत त्याचा अभिषेक चाललेला आहे. हे ध्यान म्हणजे लक्ष देणं. हे ध्यान म्हणजे एकाग्र ध्यान आहे. हे ध्यान अलिप्त ध्यान नव्हे, साक्षी ध्यान नव्हे. साक्षीत्वानी येणारी एकरूपता ही जी ध्यानाची प्रक्रिया आहे, ते हे ध्यान नव्हे. हे ध्यान म्हणजे एकाग्र ध्यान. एकाग्रतेने अहम आत्मा, अहम ब्रह्म, अहम अमृतः अशा प्रकारच्या भावनेचा अभिषेक गुरुलिंगावर तो करतो आहे. प्रत्यक्ष अभिषेक ही चाललेला आहे, पूजा चाललेली आहे. हे एकाग्र ध्यान असू शकेल, हे त्राटक ध्यान असू शकेल. मला या साधनेकरता त्राटक हा शब्द जास्त आवडतो. त्राटक याचा अर्थ ती बाहेर करण्याचं ध्यान सांगितलं जातं की एक ज्योत आहे, समईची ज्योत आहे. त्या समईच्या ज्योतीकडं डोळ्याची पापणीही न लवता पाहत राहणं. ओंकाराचा जो अर्धमात्रा आणि बिंदू आहे, तो बिंदू म्हणजे बोध आहे. त्या बिंदूकडं केवळ एकटक पाहत राहणं. मूर्ती आहे, त्या मूर्तीच्या हास्याकडं एकटक पाहणं, याला त्राटक ध्यान असं म्हणतात. स्थूल ध्यानाच्या प्रकारामध्ये हे ध्यान येतं. अवधान आहे आणि आपण अमृत स्वरूप आहोत अशा अवधानाने गुरूंवर अभिषेकही चाललेला आहे. अशी दुहेरी कल्पना ज्ञानेश्वर महाराज मांडतात. उदयीजता, बोधारका, बुद्धीची डाळ, सात्विका, भरोनिया, त्र्यंबका, लाखोली वाहे
म्हणून ही पूजा चाललेली आहे. पूजा मुळात पूर्ण झालेला भक्तच करतो आहे. आपल्या चिदाकाशात करतो आहे, चिद्गगनामध्ये करतो आहे. तिथं आनंद स्वरूपाच्याही आत गुरुलिंग आहे आणि त्या गुरुलिंगावर अहम अमृतः अशा प्रकारे मी देह मन बुद्धी नाही, मी तोच आहे, अशा प्रकारच्या भावनेचा सातत्याने सतत सतत एकापाठोपाठ एक अशा या भावनेचा मारा चाललेला आहे. भावनेचा पुनरुच्चार चाललेला आहे, पुनर्स्मरण चाललेलं आहे. असं करता करता तिथं पूजा तर चाललेली आहे, पण बोधासहित पूजा चाललेली आहे. त्यामुळं इतक्या अंतरंग स्थितीमध्ये अजून त्याच्याही अंतरंग असा बोधरूपी सूर्य उदयाला आला. जप याचा अर्थ आपण जे काही चिंतन असेल किंवा जो काही मंत्र असेल तो मंत्र एकदा उच्चारायचा, तो उच्चारल्यानंतर तो परत उच्चारायचा, मग त्याच्या पाठोपाठ परत उच्चारायचा, परत उच्चारायचा, पुन्हा एकदा. अन्य विचार यायला वावच द्यायचा नाही. याला जप असं म्हणतात. हा जप अभिषेक चाललेला असताना अर्थातच अन्य विचार अजिबातच न उठल्यामुळं त्या सूक्ष्म स्थितीमध्ये देखील तिथं बोध परिपूर्ण झाला. बोधरूपी सूर्य उदयाला आला. बोधरूपी सूर्य उदयाला आल्यानंतर त्याचा बुद्धीवर प्रभाव पडला. एरवी बुद्धी ही गोष्ट अहंताजन्यच असते. आपण जेव्हा देह मन बुद्धी असं म्हणतो तेव्हा देह आणि मन या दोघांची अहंता आणि बुद्धी आपल्या स्वतःची अहंता ही बुद्धीमध्ये वागवते. बुद्धी ही केवळ अहंता आहे आपल्या पक्षी. सर्वसामान्यांच्या पक्षी बुद्धी म्हणजे अहंता, बुद्धी म्हणजे मीपणा, बुद्धी म्हणजे बोध नाहीये. ज्ञानेश्वर महाराजांनी एक फार सुंदर ओवी लिहिलेली आहे. शब्दांची या आसकडी भेद नदीच्या दोही थडी आरडाते विरह वेडी बुद्धी बोधू. म्हणजे बुद्धी तर आहे, त्या बुद्धीतच बोध होणार आहे. उपनिषद असं म्हणतं की दृश्यते तू अग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. अग्र अति अति अग्र, ज्याला ट्रू असं म्हणतात. विनोबा असं म्हणतात की चरख्याची चाती, टकळीची जी चाती असते, आता हे समजावून सांगणं फारच कठीण आहे. आम्हाला लहानपणी सूतकताई होती, आधी टकळी देखील होती. टकळीचाही अर्थ कळणार नाही आता, पण आता टकळीचा अर्थ सांगण्यासाठी मी इथं खरंच बसलेलो नाहीये. आणि त्या टकळी ती हाताने फिरवायची असते आणि त्याच्यावर सूत काढायचं असतं आणि त्याच्याबरोबर चरख्याला एक टकळी असते, टकळीच म्हणायची तिला, पण ती चरख्याबरोबर फिरते. तर जर सूत नीट निघत नसेल आणि सारखं जर तुटत असेल तर विनोबा म्हणतात की असं म्हणायची प्रथा आहे की ती जी टकळी आहे ती ट्रू आहे का. म्हणजे जर ती किंचित वाकली असेल तर ती अशी फिरते
आणि जर ती ट्रू असेल तर ती फिरते, पण जाग्यावर स्तब्ध असल्यासारखी फिरते. त्याच्यातून सूत काढता येतं. जी बुद्धी आहे ती बुद्धी जर ट्रू नसेल तर ती परमात्म्याला पाहत नाही. परमात्म्याच्या ऐवजी ती शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध अशी अशी फिरते. ती परमात्म्याला पाहू शकत नाही, परमात्म्याला जाणू शकत नाही. असं असल्यामुळं ही जी भेद नदी आहे, त्या भेद नदीमुळं बुद्धी खरं म्हणजे तीच बोधस्वरूप आहे, पण तिचा या भेद नदीमुळं बोधाशी फारकत झालेली आहे. शब्दाची आसकडी भेद नदीच्या दोहीतडी आरडाते विरह वेडी बुद्धी बोधू, आणि या बुद्धीचा आणि बोधाचा विरह जन्म जन्म चाललेला आहे. शतजन्म शोधिताना 100 शेकडो शेकडो जन्म शोधत राहिलेलो आहे. शत आरती व्यर्थ झाल्या, पण तो बोध काही बुद्धीला प्राप्त नाही झाला. म्हणजे स्वातंत्र्यावर सावरकरांनी हे जे गीत लिहिलेलं आहे, हे याच्याकरता लिहिलेलं नाहीये. ते मी याकरता सांगतोय एवढंच. पण ते असं म्हणतात, शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या. म्हणजे किती जन्म आले गेले, किती युग आली आणि गेली. कधी मी परमात्म्याशी एकरूप होतो कोण जाणे. कधीतरी दूर झालो आणि शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या, तरी देखील माझा शोध चालूच आहे. रात्रीच्या वेळेला तो चक्रवाक पक्षी, त्याचं मिथुन नर आणि मादी हे एकमेकांपासून वेगळे असतात, 2 तीराला असतात. आणि त्यांना एकमेकांची फार आठवण येत असते. विरह हा शब्द फार फार विचित्र आहे, भावनेच्या अंगाने फार कठीण आहे. त्या चक्रवाकाच्या मिथुनाला विरह झालेला आहे. असं असल्यामुळं ते विरह वेडे झालेले आहेत आणि साद घालत आहेत. पण यांनी साद घातली तर ती मादी प्रतिसाद देते, पण ती दुसऱ्या तीराला आहे. हे एकमेकांना दिसत नाहीयेत. रात्र आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्या चक्रवाकांचे मिथुन, हे चक्रवाकाचं मिथुन, ती भेद नदी आणि रात्र, ते संपून सामरस्याचे समाधान भोगवी जो चित गगन भुवन दिवा. हे सगळं चित गगनामध्ये होतं. चित गगनामध्ये तो भुवन दिवा ज्ञानरूपी सूर्याचा उदय होतो आणि तिथंच असतात बुद्धी आणि बोध. म्हणजे असं नसतं की बुद्धी ही कुठं पायापाशी आणि बोध इथं आहे. तिथंच असतात दोघंही, पण एकमेकांना सापडत नाहीत. पण हा सद्गुरु रूपी सूर्य भुवन दिवा उदयाला आल्याबरोबर बोध आणि बुद्धी यांचं सामरस्य होतं. हे एकरूप होतात. उदयी जता बोधारका, बोधरूपी सूर्याचा उदय होतो आणि त्यामुळं बुद्धीला बोध प्राप्त होतो. ही फार मोठी गोष्ट आहे. बुद्धीला संसाराचा बोध होतो, बुद्धीला मानाचा बोध होतो, बुद्धीला सत्तेचा बोध होतो, बुद्धीला विविध बोध होतात. पण बुद्धीला आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत हा बोध होत नाही. हा फार कठीण समजला जातो. विद्वान मनुष्य
आपण विद्वान आहोत हे झोपेतही विसरलेला नसतो. झोपेतून जागा झाल्याबरोबर आपण विद्वान आहोत या भावनेनेच उठतो. असे वेगळ्या वेगळ्या प्रकारे सामर्थ्यवान पुरुष हे आपल्या ऐहिक सामर्थ्याला न विसरताच झोपतात. उठल्याबरोबर सामर्थ्याची आठवण होतेच. पण हा जो गुरुभक्त आहे याच्या ठिकाणी बोध रूपी सूर्य उगवला आणि बुद्धी प्रभावित झाली. आता याची जागृती, स्वप्न, सुषुप्ती देखील या बोधरूपी सूर्यानीच प्रकाशित झाली. तुरीय स्थितीमध्ये तर हा बोध आहेच, पण आता चारही अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या यांना बोध सूर्य उगवला आणि बुद्धीला तो समजला. बुद्धीची आणि बोधाची भेट झाली. उदयी जता बोधारका, बुद्धीची डाळ सात्विका, भरोनिया, त्र्यंबका, लाखोली वाहे. मला असं वाटतं की हे घड्याळ बंद करून ठेवावं. नको, पुढचा थोडा जरी अर्थ सांगत बसलो तरी 10 मिनिटं अजून जातील. पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु, ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्याञ्जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. ज्ञानोबा माऊली प्रभू स्वामीजी. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरी 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 हरी. स्वामी.